नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, आज आपण एक मस्त अशी रेसिपी बघणार आहे. चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट अशी लागते. इथं बघू शकता काय मस्त अशी आपली रेसिपी दिसते. एकदा बनवाल ना तर पुन्हा पुन्हा नक्की बनवून खाल. त्यासाठी व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा. चला तर मंडळी, आपला जास्त वेळ न घेता मी रेसिपीला सुरुवात करते. सुरुवातीला इथे एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे सोडे घालून घेतलेले आहेत. आता हे सोडे आहेत ना, ते तुम्ही इझिली कधीही करू शकता. म्हणजे याला जे प्रॉन्स असतात आपले ते सुकवून सोडा बनवलेला जातो. तर हा सोडा आहे तो शक्यतो गावाकडे स्टोर करून ठेवला जातो. आणि जेव्हा पण आपल्याला काही भाजी करायची किंवा नॉनव्हेज खायची इच्छा होते तर त्यावेळेस अशा पद्धतीची झटपट मस्त अशी चमचमीत भाजी करता येते. चला तर मंडळी, आता आपण हे सोडे भाजायला टाकलेले आहेत. मीडियम ते स्लो गॅसवरती हे सोडे आहेत ते चांगले भाजून घ्यायचे. कारण जेवढे चांगले हा सोडा तुम्ही भाजून घ्याल तेवढी छान आपली रेसिपी बनते. आणि त्याला जो सोड्याचा जो वास राहतो ना नॉनव्हेजचा, तर तो राहत नाही. त्यामुळे सोडा आहे तो शक्यतो चांगला भाजून घ्यायचा. इथं आपला सोडा छान भाजलेला एका ताटामध्ये काढून घेते आणि त्यावरती थंड पाण्याचा एक ग्लास घालून घेते. आता हा सोडा असाच आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर एक कढई घेतली, त्यामध्ये 3 ते 4 पळी तेल घालून घ्यायचं. नॉनव्हेज म्हटलं की तुम्ही तेलाचं प्रमाण आहे ते थोडं जास्तच टाकत जा. त्यानंतर त्यावरती फ्रेश कढीपत्ता घातला, एक छोटा कांदा घेतला चिरून बारीक आणि तोही घालून घेतलेला आहे. आता इथं बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. त्यावरती मी चवीनुसार मीठ घातलं आणि अर्धा चमचा आहे ते आलं लसूणची पेस्ट घालून घेतली. त्यानंतर कांदा भाजत आल्यानंतर अर्धा चमचा धने पावडर, जिरा पावडर घालून घेतली. ओलं वाटण आहे ते घालून घेतले. आता या ओलं वाटण आहे याची रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केलेली, ती तुम्ही पाहू शकता. आता याच्यानंतर याच्यामध्ये तुमच्याकडे गरम मसाला असेल तर थोडा अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे. काळा मसाला असेल तर तो अर्धा चमचा घालायचा आहे. आता इथं मसाला चांगला भाजलेला आहे, सभोवती तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट घातलेलं आहे आणि जो काळा मसाला येतो तो मी अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. थोडंसं टोमॅटो चिरून घेतलं होतं, त्यातील बिया काढून त्यानंतर ते घालून घेतलेलं आहे. बघा आता हे सगळं जे आहेत ना मसाले घातले ते चांगले भाजून घ्यायचे. 2-3 मिनिटं चांगले भाजायचे. त्याला साईडनं आपोआप तेल सुटायला सुरुवात होते. जेवढा छान मसाला भाजला जातो तेवढी आपली जी भाजी आपण बनवणार आहे ती चवीला अतिशय टेस्टी अशी बनते. तर इथं बघू शकता मसाला आता आपला भाजत आलेला आहे. आता हा असंच मी 1 ते 2 मिनिटं आणखीन भाजून घेते, चांगला मिक्स करून घेते. आणि त्यानंतर त्यावरती जो आपण सोडा भिजत ठेवला होता, बटाटा चिरून घेतला होता, तो यावरती घालून घ्यायचा आहे. हा सोडा घालत असताना 2 ते 3 पाण्यातून पुन्हा पाणी घालून बदलून धुवून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावरती घालून घ्यायचं आहे. सोडा घातल्यानंतर मसाल्यात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. जेवढं छान मिक्स कराल विदाऊट पाणी तेवढा छान ही भाजी टेस्टी बनते. म्हणजे वाफेवरती सुरुवातीला आपण हे शिजवून घेणार आहे. यावरती झाकण ठेवलं, पाणी ठेवलं आणि चांगली आपण वाफ काढून घेतलेली. आता मी लगेच याच्यामध्ये पाणी घालणार नाही. जर तुमची भाजी खूपच सुकी असेल आणि खाली लागत असेल तर 2-3 चमचे याच्यामध्ये पाणी घालून घ्या. नसेल लागत तर असंच वाफेवरती वाफलवून घ्या. जेवढी छान वाफेवरती भाजी वाफलवून घेतली जाईल तेवढी पटकन शिजली पण जाते आणि चवीला पण खूप टेस्टी लागते. आता इथं बघू शकता अशाच पद्धतीने मी पाणी ठेवून घेतलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घ्या. याच्यामध्ये फ्रेश चिरलेली कोथिंबीर घातली, मिक्स करून घेतलं. आता आपण याच्यावरती थोडं पाणी घालून घेऊया. पाणी घालताना एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं. म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती पातळ ही भाजी ठेवायची आहे किंवा शिजल्यानंतर एकदम पूर्ण पातळ करायचं नाहीये. ही भाजी आहे ते मी थोडी लपथपीत बनवणार आहे, त्यामुळे जेमतेम पाणी घालायचं आहे. बघा आता मसाला कसला छान असा दिसतोय तो. आपण याच्यामध्ये कडकच पाणी जे ताटावरती ठेवलेले ते घालून घेतलेलं आहे. पुन्हा याच्यावरती झाकण ठेवते, थोडंसं पाणी ठेवते, म्हणजे छानपैकी भाजी आपली शिजली जाईल. अशाच पद्धतीने आता गॅस आहे तो स्लो केलेला आहे आणि ही भाजी आहे ती शिजवून घेऊया. एक 3 ते 4 मिनिटांनंतर पुन्हा ही भाजी ती हलवून घेते आणि बघायचं आहे त्याच्यात पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी तुम्ही घालून घेऊ शकता. इथं बटाटा ऑलमोस्ट शिजत आलेला आहे तरी सुद्धा आपण आणखीन 3-4 मिनिटं ही भाजी अशी शिजवून घेणार आहे. पुन्हा याच्यामध्ये मी म्हणजे जेवढं वाटेल तेवढं पाणी तुम्ही थोडं थोडं ॲड करत जा. वरती ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि आपण ही भाजी आहे ती चांगली शिजवून घ्यायची. बघा काय मस्त असा कलर आलेला आहे आणि वासही खूप सुंदर असा सुटलेला आहे. ही भाजी आहे ना ती तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूप छान अशी लागते, झटपट तयार होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. जेव्हा पण नॉनव्हेज खायची इच्छा होते ना तर तेव्हा अशा पद्धतीची तुम्ही सोड्याची भाजी बनवू शकता. चला तर मंडळी, बघा आता आपली भाजी ऑलमोस्ट शिजत आलेली. मी पुन्हा याच्यावरती थोडं पाणी ठेवते आणि व्यवस्थित बटाटा शिजेल असं आपण हे शिजवून घेऊया. आता इथं याच्यावरती पुन्हा पाणी ठेवते, म्हणजे काय होईल, जे
काय आपला बटाटा शिजायचा थोडाफार राहिला असेल तो शिजला जाईल. याच्यामध्ये थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. बघा आता, आणि ही भाजी तुम्हाला किती ओलसर पाहिजे, किती लपतपीत पाहिजे त्या अंदाजे तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. बघा इथे तर बटाटा आपला पूर्ण शिजलेला आहे. मला थोडीशी ही भाजी आहे ती भातासोबत पण खायला आणि चपातीसोबत पण पाहिजे, तर मी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करते. बघा काय अप्रतिम असं दिसते. जेव्हा ही भाजी बनवाल ना, खरंच तुम्हाला खूप 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 अशी आवडेल. ह्या गावरान पद्धतीनं जशी गावाला आई करते त्या पद्धतीनं मी इथं बनवलेली आहे. फक्त एवढंच की मी गॅसवरती बनवलेली, आई चुलीवरती भिडाची जी कढई येते त्याच्यामध्ये बनवते. खूप चवीला भारी अशी लागते. चला तर आता पुन्हा आपण हे पाणी ठेवून घेतलेले आणि भाजी मस्तपैकी आपण शिजवून घेऊया. इथं ऑलमोस्ट भाजी आता आपली शिजलेली आहे आणि आता आपण गॅस आहे ना तो बंद करून घ्यायचा आहे. बघा काय मस्त असा कलर आलेला आहे, भाजीनी तेलही सोडलेलं आहे. याचं पातळही कालवण करतात, पण मी इथं थोडंसं लपतपीत कालवण करणार आहे. चला तर मंडळी, आपली भाजी तर शिजलेली आहे. तुम्हाला एकदम सुकी नको असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा. मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि त्यानंतर ही भाजीचा गॅस आहे तो बंद करून घेते आणि झाकण ठेवून घेते. आता आपली भाजी तर तयार झालेली. आता आपण चपाती किंवा भाकरी तुम्ही करू शकता. आज मी चपात्या केलेल्या आहेत आणि तुम्ही याच्यासोबत तांदळाची भाकरी, नाचण्याची भाकरी किंवा मग रोटीही खाऊ शकता. अप्रतिम अशी लागते. चला तर आता आपल्या चपाती तयार झालेली. आता आपण ताट वाढायला घेऊया आणि कशी भाजी झालेली ती टेस्ट करूया. इथं मी आता ताट वाढून घेतलेले. याच्यासोबत इंद्रायणी भात आहे, चपाती केलेली आहे. तर आता आपण ताट वाढून घेतलेले. बघा काय अप्रतिम अशी आपली भाजी दिसते. चवीला जेवढी छान ही दिसतीये ना, तेवढी चवीला पण खूप छान अशी लागते. तुम्ही एकदा बनवली तर खरंच पुन्हा पुन्हा बनवून खा. मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर नक्की एकदा घरी बनवा आणि तुम्ही बनवल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा की तुमची भाजी कशी झालेली आहे ती. अप्रतिम अशी चवीला लागते. चला तर मंडळी, भाजी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय ना, तर आमच्याकडे याला सोड्याचं कालवणही बोललं जातं. तर नक्की बनवून बघा. चला तर मी तर आता टेस्ट करून बघणार आहे कशी झालेली आहे ते. तुम्ही पण घरी बनवून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकन प्रेस करा. अशाच आपल्या काही साध्या, गावरान आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. इतरही रेसिपी तुम्हाला संगीता सोमी किचनवरती पाहता येतील. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच अशा गावरान सोप्या पद्धतीनं बनवलेल्या काही रेसिपी त्याही पाहता येतील. मंडळी, मला तर भूक खूप लागलेली आहे आणि याच्या वासानच भूक डबल झालेली आहे. तर मी तर टेस्ट करून बघणार आहे पटकन की कशी झालेली आहे आपली रेसिपी, म्हणजे सोड्याचं कालवण. तर चला तर भातासोबत तर अप्रतिम असं लागतं. चला तर मग मी तर टेस्ट करते, तुम्ही पण बनवा आणि नक्की संगीता सोमी किचनला जाऊन बाकीच्याही रेसिपी तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद.